हाय फ्रेंड्स, माझं नाव अनिल आहे. माझं वय 25 वर्ष आहे. मी एका छोट्या शहरामध्ये प्लंबरचे काम करण्यासाठी आलो होतो. माझ्या मालकाने मला काही दिवस त्यांच्या घरीच ठेवलं होतं. मालकाला हळूहळू माझ्यावर खूप विश्वास बसत चालला होता, कारण त्यांनी सांगितलेलं कोणतंही काम मी पटकन करायचो. ते मला म्हणायचे, तू आमच्या घरी राहिलास तरी चालेल. मालक नेहमी बाहेरच असायचे, पण त्यांचे आईबाबा दिवसभर घरी असायचे. मालक एकदम तरुण वयाचा होता. तो त्यांच्या आईवडिलांचा शेवटचा मुलगा होता. मी त्यांच्या आईवडिलांना काका काकू म्हणत असे. मी प्लंबिंगचे काम करायला आलो होतो खरा, पण अलीकडच्या काळात काकू आणि काका मला कोणतेही काम सांगत होते. घरातील काम केल्यामुळे मला खूपच कंटाळा यायचा. यामुळे साईडवर गेलं की मला आळस आल्यासारखं व्हायचं. यामुळे एक दिवस मी मालकाला सांगितले की तुमच्या घरात राहिल्यामुळे काकू आणि काका मला रोज घरातील कोणतीही कामं सांगतात. त्या कामामुळे मी खूप थकून जातोय. यामुळे साईडवर माझ्याकडून कोणतेच काम व्यवस्थित होत नाही. मी असं समजावून सांगितल्यामुळे काका काकूंनी थोडं ऐकलं होतं. या वयातही काकू खूप सुंदर दिसत होत्या, तर काका मात्र काटक आणि थकलेले दिसत होते. एकदा मालक 10 दिवसासाठी बाहेर फिरायला गेले होते. तेव्हा त्यांनी मला सांगितले होते, अनिल, तू पुढची 10 दिवस आपल्या बंगल्याच्या हॉलमध्ये झोपत जा, म्हणजे आईबाबांकडे तुला लक्ष ठेवता येईल. असं मालकाने सांगितल्यामुळे मी हॉलमध्ये झोपू लागलो होतो. पण त्या दिवशी रात्रभर मला झोप काही आलीच नाही, कारण काका झोपी गेली की काकू त्यांना लगेच उठवायची आणि म्हणायची, अहो उठा, या वयात नाही तर मग कधी, मजा करून घ्यायची. काकूच्या अशा बोलण्यावर काका खूप चिडायचे आणि तिला म्हणायचे, या वयात मला थोडी विश्रांती घेऊ दे ग बाई. तरुण होतो तेव्हा मीच शांत बसत नव्हतो, पण आता माझ्याकडून जास्त होत नाही. यामुळे मला आराम करून देत जा. एवढं सांगूनही काकू काही ऐकतच नव्हती. तिला वाटायचं घरात कोणीच नाही, यामुळे 10 दिवस आता आपण मजा करून घ्यावी. माझा हॉलमध्ये पहिला दिवस होता. यामुळे त्यांच्या अशा आवाजाने मला काही झोप लागतच नव्हती. आवाज बाहेर आवाज बाहेर जातोय आणि तिथे एक तरुण मुलगा झोपला आहे, असा विचार त्यांनी भावनेच्या भरात केलेलाच नव्हता. पहाटे पहाटे मला वाटलं त्यांचा आवाज बंद होईल, पण पहाटे जोर जास्तच वाढला होता. यामुळे माझी साखर झोपसुद्धा उडाली होती. दुसऱ्या दिवशी मी ठरवलं होतं, आपण कुठेतरी बाहेर झोपू. पण मालकाचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं, अनिल, तू दुसरीकडे बिलकुल झोपू नकोस. माझे आईबाबा लवकर झोपतात, त्यांच्याकडे तू लक्ष ठेव. पण मी मालकाला कसं सांगू, ते रात्रभर झोपतच नाहीत. खास करून काकू या वयात काकांना पुरेशी झोपू देत नाही. यामुळे त्या विषयावर बोलणं मी टाळलं होतं आणि फक्त हो म्हणून मी हा विषय थांबवला होता. दुसऱ्या दिवशी मला वाटलं काका काकू विश्रांती घेतील, पण दुसऱ्या दिवशी उलट वेगवेगळ्या आसनाप्रमाणे मनसोक्त आनंद ते दोघे घेत होते. हे पाहून मलाही फार वेगळं वाटत होतं, पण मालकाने सांगितल्यामुळे मला तिथे झोपावंच लागणार होतं. पुढचे 8 दिवस मी तशाच परिस्थितीत झोपू लागलो. मला झोप काही येत नव्हती, फक्त डोळे अलगद मिटवून तसाच पडून राहत होतो. अखेर मालक आल्यावर पहिली मी रूम बदलली आणि माझ्या एका मित्राच्या घरी मी राहू लागलो. माझ्या माझं माझ्या तरुणपणात काका काकूकडून एक गोष्ट शिकलो की वय कितीही झालं तरी जीवनाचा मनसोक्त आनंद घ्यायचा आणि जीवन हे समाधानाने जगायचं.